2 दिवसाआधी झालेल्या राज्यभरातल्या पावसानं अक्षरशः शेतीचं नुकसान केलेलं आहे. शेतात अक्षरशः तलावाचं स्वरूप तयार झाल्यामुळं पिकं वाहून गेलेली आहेत. शेतकरी हताश झालेला आहे आणि शेतकरी आता वाट बघतो शासनाच्या मदतीची. मात्र आता सगळं वाहून गेलं, पण याच्या पुढं काय? या संदर्भात आपण चर्चा करायला हवी. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉक्टर अनिता चोरे मॅडम यांच्यासोबत. कारण की शेतकऱ्यांनी याच्या पुढे काय नेमकं करावं, कारण जमिनीत ओल असतो, काही ठिकाणची जमीन खरडून गेलेली आहे, पिकं वाहून गेलेली आहेत. मात्र आता पुढे शेतकऱ्यांनी कशा प्रकारे ते मशागत करावी, शेती कशी वाचवावी, या संदर्भात आपण आता मॅडम सोबत चर्चा करणार आहोत. मॅडम, आता राज्यभरात अतिवृष्टी आलेली आहे आणि पूर्ण शेत ओली झालेली आहे, खरडून गेलेली पिकं आणि काही ठिकाणची जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे. नेमकं शेतकऱ्यांनी या परिस्थितीत आता पुढे काय करावं, काय उपाययोजना कराव्या? नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. खरोखरच एक अभूतपूर्व न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आपल्या समोर यावेळी उपस्थित झालेली आहे. या अशा प्रकारच्या पावसाचा आपण अनुमान देखील केलेला नव्हता. मुख्यतः शेताला उताराला आडवी पेरणी करावी, रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जास्त झालेल्या पावसापासून आपण आपल्या पिकांचं रक्षण करू शकतो. या तऱ्हेच्या सूचना वेळोवेळी आपण कृषी विद्या विभागामार्फत देतच असतो. परंतु ही जी परिस्थिती आहे, यावेळी हा जो पाऊस आला, याच्यामध्ये या पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती. त्यामुळे पीक अगदी नाश झालं, शेतातून वाहून गेलं, जमीन आपली खरडून गेलेली आहे. खरीपाचं पीक तर आपल्या हातून गेलेलंच आहे, पण आता आपल्याला रब्बीच्या पिकाची उपाययोजना करणे फार जरुरी आहे. आता आपण जाणताच आहे की जसं शेतकरी बोलताना सुद्धा आम्हाला म्हणाले की आता अगदी दगड दिसायला लागलेले आहे, जमिनीच्या खालचे माती पूर्णतः वाहून गेलेली आहे. एक विचार जर केला साधारणतः, तर आपण म्हणतो की जमिनीमध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे जमिनीला जिवंत ठेवतात, जमिनीच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन ते साधतात. पण त्यासाठी जमीन सजीव असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मातीचे कण तिथे असणे, सूक्ष्म जीवजंतू तिथे असणे हे अत्यावश्यक आहे. परंतु आता अशाही परिस्थितीमध्ये जर आपल्याला रब्बी पिकाची पेरणी करणे आहे, तर सुरुवातीपासून आपण रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब करावा, उताराला आडवी पेरणी करावी, शेताची नीट बांधबंदिस्ती करून त्याच्यामध्ये आपण त्याचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवू शकू, जेणेकरून जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ आपण त्यामध्ये कसे टाकू शकू. शक्य असल्यास आपण तिथे थोड्या प्रमाणामध्ये शेणखताचा वापर करावा. शक्य असल्यास काही ग्रीन मॅन्युरिंगची, आपण ज्याला हरित म्हणतो क्रॉप, त्याचा आपण त्याच्यामध्ये अवलंब करावा, जेणेकरून आपण आपल्या जमिनीला सेंद्रिय द्रव्य पुरवू शकू. जेव्हा आपण पिकाची पेरणी कराल, तेव्हा सध्या परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये एक हरभरा हे एक चांगलं पीक आहे, जे जमिनीमध्ये असलेल्या उपलब्ध अन्नद्रव्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो. पुन्हा रब्बी ज्वारी हे एक पीक आपल्याकडे चांगलं येऊ शकतं. करडई हे पीक सुद्धा आपल्याकडे फार चांगल्या प्रमाणात येऊ शकतं. योग्य त्या शिफारशीत मात्रेमध्ये आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं आणि निश्चितच रब्बी हंगामामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न या पिकांपासून मिळू शकेल अशी मला आशा आहे. कारण सध्या ओल आहे, या ओलसाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, म्हणजे ती ओल कमी होईल आणि पुढच्या पिकासाठी ती तयार राहतील शेतात? आता सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला याचा विचार करायला पाहिजे की आपल्या ज्या जमिनी आहेत ना, त्याचा निचरा ही बाब थोडीशी दुर्लक्षित केल्या गेलेली आहे, शेतकऱ्यांच्या मार्फत देखील आणि आपल्या मार्फत देखील. शेतजमिनीचा निचरा योग्य पद्धतीने होणे हे फार आवश्यक आहे. त्यामुळे आता सध्या उताराला समांतर चर खोदून आपण जमिनीमध्ये जे पाणी आहे साचलेलं, ते शक्य तितक्या लवकर शेताबाहेर काढणं फार आवश्यक आहे. मी तर म्हणेल की अगदी उपसून जरी बाहेर काढावं लागलं तरी शेतकऱ्यांनी त्या पद्धतीचा अवलंब करावा. शक्य तितक्या लवकर जमीन पाण्यापासून मोकळी करावी, जेणेकरून जे पीक आहे, सोयाबीन आहे जे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, तुरीचं पीक आहे जे वाढीच्या अवस्थेत आहे, कापसाचं पीक आहे, या सगळ्या गोष्टींना ऑक्सिजनची उपलब्धता खूप आवश्यक आहे. शेतातून पाणी बाहेर काढणे ही सध्याची गरज आहे. त्यासाठी आपण निचरा चरांचा अवलंब करावा आणि चरावाटी शेतातून पाणी बाहेर काढावं. काही ठिकाणी अक्षरशः जमीन खरडून गेलेली आहे, शेतात मातीच राहिलेली नाही, अक्षरशः दगड वर आलेली आहेत, तुम्ही सुरुवातीला बोलल्यात. पण अशा वेळेस आता शेतकऱ्यांपुढे प्रश्न पडला की त्यांनी आता या शेतीचं नेमकं काय करावं? शेतीच्या बाबतीमध्ये आता आपल्याला या बाबतीत उपाययोजना करणे खूप जरूर आहे. पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करणे ही अशी पद्धत होणार आहे यावेळी शेतीची. आणि गाळ आणून टाकणे,
त्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ आणून टाकणे, या सर्व गोष्टी तर आपल्याला कराव्या लागतीलच. पण जसं आपण म्हणतो, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतो तेव्हा आम्ही या वाक्याची एक अशी केलेली आहे की इरोजन म्हणजे शेतजमिनीतून पाणी वाहून जाणे यासारखा डिझास्ट्रस कुठलाच इव्हेंट नाही आहे. कारण की 1 इंच मातीचा कण बनवायला आपल्याला हजारो वर्षाची प्रोसेस लागते आणि आता तर हे सर्व वाहून गेलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फार शास्त्रीय दृष्ट्या थोडीशी गाळाची माती बाहेरून आणणे, सेंद्रिय पदार्थांचा वरचेवर अवलंब करणे आणि इथून पुढे आपल्या शेतातली 1 इंच माती वाहून जाणार नाही याच्यासाठी उताराला आडवी पेरणी करणे, रुंद वरंबासरी पद्धतीचा अवलंब करणे, खोलसर शेताच्या आजूबाजूला खोदणे की जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल, आपल्या शेतातली माती ही शेताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मॅडम, खरडून गेलेल्या जमिनीसंदर्भात तुम्ही माहिती दिली. मात्र काही शेतात पिकं अजूनही उभी आहेत, मात्र तिथं पाणी थांबलेलं आहे. या पिकांना कसं वाचवावं शेतकऱ्यांनी? जसं मी आता आपल्याला सांगितलं की शेतजमिनीतून पाणी बाहेर काढणे, जसं उताराला आडव्या चराला समांतर चर काढून आपण शेताच्या बाहेर पाणी काढू शकतो. शेतातून पाणी बाहेर काढणे ही सध्यात जास्त निकडीची गोष्ट आहे, ती शेतकऱ्यांनी करावी. दुसरं आपल्या लक्षात येईल की जेव्हा शेत पाण्याखाली राहते ना, तेव्हा ऑक्सिजनची उपलब्धता पिकाच्या मुळांना कमी होते. त्यामुळे ते अन्नद्रव्य जमिनीतून घेऊ शकत नाही. तेव्हा आपल्याला त्यांना फोलियर स्प्रेच्या द्वारे 19-19चा 1% फवारा किंवा DAPचा फवारा किंवा पोटॅशियम नायट्रेटचा फवारा हे एक खूप मदतीचं कार्य करते, जेणेकरून आपण त्या पिकाला चांगल्या अवस्थेमध्ये ठेवू शकतो. सोयाबीनच्या बाबतीत जर विचार केला आपण आता, तर सोयाबीन अगदी काढणीला आलेलं आहे. शेतकऱ्यांनी त्याला काढण्याची घाई न करता आता थोडासा उन्हाचा काळ सांगितलेला आहे काही दिवस, 2 दिवस कडक वाळू द्यावं ते शेतातच. कारण ते जर तुम्ही कापून जर बाजूला ठेवलं तर पुन्हा त्याला बुरशी लागण्याचा धोका असू शकतो. ते चांगलं वाळू द्यावं. सकाळच्या वेळी त्याचं हार्वेस्टिंग न करता दुपारच्या वेळी, उन्हाच्या वेळी आपण त्याचं करावं. त्यामुळे सोयाबीनची प्रत उत्तम आपल्याला राखता येईल. कपाशीच्या बाबतीत जर विचार केला, तर कपाशीमध्ये जर जास्त दिवस ओलाव्याचा कालावधी राहिला, पीक जर पाण्यामध्ये डुबून राहिलं, तर त्याच्यामध्ये मर रोग येण्याचा खूप संभव असतो. तर अशा याच्यामध्ये आपल्याला त्याची काळजी घ्यायला पाहिजे, की जेणेकरून पात्या झडणार नाही. याच्यासाठी जसं मी आता तुम्हाला फोलियर स्प्रेचं सांगितलं, त्याद्वारे आपण त्याचं नियोजन करू शकतो. तूर पिकाच्या बाबतीत सुद्धा मी सांगेल, की तूर पीक हे सुद्धा मर रोगाला खूप ससेप्टेबल आहे. अशी वॉटर लॉगिंग सिच्युएशन जर राहिली, तर तुरीला सुद्धा धोका असू शकतो. तर आपण त्याच्यामध्ये एक ट्रायकोडर्मा हा एक खूप चांगला उपाय आहे. ट्रायकोडर्माचं 40 ml प्रति लिटर अशा याच्याप्रमाणे जर आपण त्याची खोडाच्या जवळ आळवणी जर केली, ड्रेंचिंग आपण ज्याला म्हणतो, तर पुढे चालून आपल्याला तुरीमध्ये तसा प्रादुर्भाव आढळणार नाही आणि निश्चितच आपल्याला या पिकांपासून चांगली उत्पादन मिळेल. ही सर्व आपल्या विदर्भाची पिकं झाली, पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही अशा प्रकारे अतिवृष्टी आहे आणि पिकांचं नुकसान झालेलं आहे. तिकडची पिकं वेगळी आहेत. त्या लोकांसाठी काय सल्ला द्याल? जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना, ह्या ज्या उपाययोजना आहेत, या सर्वच पिकांना लागू पडत आहेत. आपल्याला काय पाहायचं आहे, की पीक पाण्यामध्ये जास्तीत जास्त डुबून राहणार नाही याची काळजी घेणे. पीक योग्य त्या प्रकारे आपण शेतातील पाणी शेताच्या बाहेर काढावे आणि त्याला आता जमिनीतून अन्नद्रव्य घेण्यामध्ये त्याची मुळं सक्षम नाही आहेत. त्याला फोलियर स्प्रेच्या माध्यमातून आपण कसं त्याची अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवू शकतो हे पाहणे आणि कुठले इनपुट्स असे आहेत, केमिकल फंजिसाइड्स असो किंवा बायोलॉजिकल इनपुट्स असो, त्याद्वारे आपल्याला मर रोग असो किंवा फायटोप्टेरा असो, यापासून आपण त्या सर्व पिकांना कसे वाचवू शकतो याची काळजी घेणे जरुरी आहे. आता हवामानचा बदल हा दरवर्षीचा झालेला आहे आणि दरवर्षी अशा प्रकारे अतिवृष्टी होते आणि शेतकऱ्यांचं पीक वाहून जाते. नेमकं खरीपातच शेतकऱ्यांनी पेरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे त्यांना या अतिवृष्टीचं जास्त नुकसान पोहोचणार नाही? एक खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. मागच्या 10 वर्षाचा जर आपण पाऊसमानाचा जर थोडा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, की 10 वर्षामध्ये फक्त 2 किंवा 3 वर्ष होती जे कमी पावसाचे किंवा एव्हरेज पावसाचे होते. बाकीचे सर्वच वर्ष अति पावसाचे आहे. म्हणजे पिकांनी निश्चितच हा अति पावसाचा एक फेज अनुभवला आहे. सोबतच हा जो पाऊस येतो, हा हाय इंटेन्सिटीचा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये रेनड्रॉपची जी काय म्हणतो आपण त्याला, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती त्याचा जो स्पीड आहे तो मातीवर पडण्याचा खूप जास्त असतो. जेणेकरून जमिनीची धूप ही जास्त प्रमाणामध्ये होते. माझं शेतकरी सर्व बंधू आणि भगिनींना हेच सांगणं आहे, की जेव्हाही आपण शेती करतो, तेव्हा ती नेहमी उताराला आडवी
सगळी मशागत सुद्धा आणि पेरणी सुद्धा, जेणेकरून कुठेतरी आपण त्या पिकाला रिस्ट्रिक्शन करू शकू. इंटरक्रॉपिंग किंवा आंतरपीक पद्धतीचा आपण अवलंब करताना सुद्धा धूप विरोधक जे पिकं आहेत, जे जमिनीला समांतर वाढतात, अशा पिकांचा आपण आंतरपीक पद्धतीमध्ये अवलंब करावा. शेताच्या भोवती चर खोदणे ही खूप गरज आहे. निचरा ही पद्धत बऱ्यापैकी दुर्लक्षिली गेलेली आहे, पण निचऱ्यावर खूप लक्ष ठेवणे जरुरी आहे. कारण की पिकाच्या वाढीला खूप कमी ओलावा लागतो. म्हणजे हे खूपदा पिकाचं नुकसान हे कमी पाण्यापेक्षा जास्त पावसामुळे होते. ती गोष्ट आपल्याला टाळणे जरुरी आहे. कापूस पिकाच्या बाबतीत, तूर पिकाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत देखील रुंद वरंबा आणि सरी पद्धतीचा अवलंब करणे खूप जास्त फायदेशीर आमच्या प्रायोगिक निष्कर्षामध्येही दिसून आलेलं आहे. शेतकऱ्यांचे सुद्धा तसे अनुभव आहेत. त्यांनी त्या पद्धतीचा वापर करावा. सोबतच ट्रायकोडर्मा आहे आणि आणखी बरेच बायो इनपुट्स आहे आणि सीड ट्रीटमेंट आपण जे सांगतो, जसं आपण मनुष्य व्हॅक्सिनेशनला खूप महत्त्व देतो आपल्या जीवाच्या वाचण्यासाठी, तसंच आता पिकाच्या संरक्षणासाठी सीड ट्रीटमेंट ही खूप जास्त आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये, ज्यामुळे मग पुढे येणारा त्रास आपण वाचवू शकतो. यातल्याच काही उपाययोजना जर शेतकऱ्यांनी अवलंबल्या तर निश्चितच त्यांचा फायदा होईल. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी होते आणि शेतकऱ्यांचं शेतपिकाचं नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीनं जर खरीपातच पेरणी केली तर त्यांना अतिवृष्टीचा हा जो फटका आहे हा बसणार नाही. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सरीवरंबा पद्धतीची उपाययोजना करावी आणि शेतात चर खोदावे, म्हणजे पाणी साचणार नाही आणि पीक वाचू शकेल. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.